अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयातील बनावट जन्मदाखले प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे याबाबत माझे मुख्यमंत्र्यांसोबत बोलणे झाले असल्याचे भारतीय जनता पक्ष नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। एकटा किरीट सोमय्या 100 प्रकरणे पुराव्यासहित दिली असताना अमरावतीचे जिल्हाधिकारी काय करीत आहे? खुलेआमपणे देशद्रोह सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत जाब द्यावाच लागणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगून बोगस जन्मदाखले प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली। या चौकशी समितीने काय केले असा संतप्त सवाल किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला। अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयात जन्मदाखल्याकरता 1484 अर्ज आलेत। या अर्जापैकी एकही अर्ज फेटाळण्यात आलेला नाही आहे। 585 नागरिकांना जन्मतारखेचे दाखले दिले असून 900 नागरिकांना जन्मदाखले देण्याची प्रक्रिया पूर्ण तहसील कार्यालयाने पूर्ण केली। या प्रकरणी बाहेरून आलेल्या नागरिकांना कागदपत्र निनावी लोकांचे अर्ज या प्रकरणात असून आपण अंजनगाव पोलीस स्टेशनला जन्मदाखले प्रकरणी 100 नागरिकांचे बोगस कागदपत्राची पुराव्यासह तक्रार दिली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असल्याचं किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितलं। हे सर्व बांगलादेशी नागरिक असल्याचा ठाम दावा किरीट सोमय्या यांनी केला असून या बातमीला देशी नागरिकांना इथून हाकलून लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। या संबंधी 100 पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केले। माझी तक्रार दिली आहे। मला आशा आहे की याच्यावर FIR गुन्हा दाखल होणार। ज्या 100 लोकांनी जे बांगलादेशी आहे, मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे, इथला मुस्लिम आहे, त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे, इथला हिंदूंकडे आहे, हे बाहेरून आलेले आहेत कारण त्यांच्यासोबत डॉक्युमेंटच नाही आहे। या जन्मदाखले प्रकरणात शेकडो बोगस तारखेचे शाळेचे प्रमाणपत्र कम्प्युटर प्रिंट जोडले असून केवळ आधार कार्डच्या आधारे अंजनगाव तहसील कार्यालयाने जन्म प्रमाणपत्र दिले असल्याचे सांगून यामध्ये तहसील कार्यालयातील काही लोक, काही एजंट, काही वकील सहभागी असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्ष नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला असून जन्मदाखल्या प्रकरणी 100 जणांविरुद्ध पोलिसांनी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। बांगलादेशी नागरिकांना अंजनगाव तहसील कार्यालयातून बोगस जन्मदाखले देण्यात आल्याप्रकरणी आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता भाजप नेते किरीट सोमय्या हे पुरावे घेऊन अंजनगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास आले होते। या प्रकरणानं संपूर्ण जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली असून काही अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। या प्रसंगी स्थानिक भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता अंजनगाव सुरजीहून सचिन पाटील अब्रुक यांची रिपोर्ट।